तर रायगडला समजा एखादा व्यक्ती फक्त रायगड पाहायला येतोय, आता तो भाग तसा पाहायला तर तसा आर्थिक दृष्ट्या मागासलेलाच आहे. फार काही तिकडे विकास झालेला नाहीये. मग तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल? तुम्हाला ते डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजे. तुम्ही रायगडावर आल्यावर जेव्हा गाईड सांगतो की त्या जगदीश्वराची मूळ शाळुंकाई खाली वारंगी गावामध्ये, तर तुम्हाला तो डॉट कनेक्ट करून देता आला पाहिजे की तिथे वारंगीला नक्की जा. खाली रायगडवाडी आहे किंवा हिरकणीवाडी आहे किंवा पलीकडे पाचाड आहे, पाचाडचा कोट आहे. आजही अनेक लोक रायगडावर येतात. रायगडच्या लोकांना पाचाडचा कोट माहिती नाही. अनेक लोकांना रायगडच्या लोकांना नाही, जे येणारे पर्यटक आहेत थेट रायगडला येतात. महाडवरून आलं तर प्रश्नच उरत नाही. जी लोक पालीवरून येतात किमान दिसतो तरी पाचाडचा कोट. कित्येक लोकांना मी पाहिलं की त्यांना पाचाडचा कोटच नाही माहिती. मग हे जे सगळं आहे ना, पर्यटनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, हे सगळे डॉट्स तुम्हाला जोडून मला पर्यटकांना रोडमॅप द्यावा लागेल की तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये येताय, रायगड किल्ल्याच्या आसपास येताय, तर तुम्हाला काय काय पाहता येईल. त्या वाळणकुंडाला जाऊन तुम्हाला महाराज दिसतात, बरोबर आहे. वारंगीला जाऊन तुम्हाला ती शाळुंका पुढेच आणि फार अंतर पण नाही. समाध्या आहेत. कनेक्टिव्हिटी जर केली ना रायगडला, ते जे वारंगी गाव आहेत परत रायगडला जोडलं, बरोबर, इकडे वाळणकुंडीला जोडलं, बरोबर, इकडून शिवतरघळे असेल, तो जर गोल फेरा जर रायगडला कनेक्ट केला ना एकदा रोड्सनी, रायगडचं पर्यटन हे खूप मस्त होईल 100%. आणि ते डोळस पण होईल.